नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रेसिपी इन शॉर्ट या चॅनलवरती। आज आपण पाहूया कलिंगडाच्या सरबताची रेसिपी। यासाठी मी घेतलेला आहे डिंक, यालाच गोंदकतिरा या नावाने देखील ओळखले जाते। हा पाण्यात टाकला की फुलतो आणि जेलीसारखा तयार होतो। याला मी 4 ते 5 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे। हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि हा आपल्या हाडांना बळकटी देखील देतो। आता मी कलिंगडाचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये टाकून याचा ज्यूस करून घेणार आहे। यानंतर मी टाकणार आहे लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि साखर। याचा मी आता ज्यूस करून घेतलेला आहे। हा ज्यूस गाळणीमध्ये गाळून घेतलेला आहे। यामध्ये मी आता सब्जाच्या बिया टाकलेल्या आहेत, ज्या की मी 4 ते 5 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या, आणि गोंदकतिरा। हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपला कलिंगडाचा सरबत सर्व करण्यासाठी तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।